विद्यार्थी मित्रांनो, निवडक चरित्र व आत्मचरित्रपर लेखांचा अभ्यास आपण करीत आहोत. प्रकाश वाटा हा प्रकाश आमटे यांचा लेख आपण अभ्यासत आहोत. प्रकाश आमटे यांनी हेमलकशामध्ये आदिवासींसाठी जो प्रकल्प उभारला, त्या प्रकल्पाच्या सुरुवातीला त्यांना आलेल्या अडचणी, करावा लागलेला संघर्ष, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग आपण गेल्या तासाला अभ्यासला. हेमलकशाच्या या प्रकल्पामध्ये बाबा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश आमटे यांना खूप मदत केली. हेमलकशाच्या प्रकल्पाबद्दल एकूणच बाबांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आस्था होती आणि म्हणून आमची गैरसोय होऊ नये म्हणून आनंदवनातून आवश्यक सामग्री आम्हाला मिळत असे. त्यामध्ये धान्य असेल, इतर सामान असेल, भाजीपाला, औषधं, हे सर्व आम्हाला मिळत होतं. परंतु हेमलकशाभोवती असलेली जी हजारो गावे होती आणि तिथे राहणारे जे आदिवासी होते, तर ते पिकवलेलं धान्य खायचे नाही, हे आमच्या तिथं राहून लक्षात आलं की ते फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं हाच त्यांचा आहार. आज आपल्याला हे वाचून आणि ऐकून आपल्याला नवल वाटेल की अजूनही ते त्या आदिम काळामध्येच जगत असल्यासारखे आपल्याला वाटतात. म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला याची त्यांना गरजच नव्हती आणि म्हणून तिथं दुकानही नव्हतं. आणि मग अर्थातच प्रकाश आमटे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची तिथं अडचण झाली त्यामुळे, कारण आदिवासींची ती गरजच नव्हती. आणि म्हणून जे 1-2 दुकान तिथं भामरागडला होतं, त्यामध्ये कांदे बटाटेसारखा किरकोळ माल फक्त मिळायचा आणि त्याच्याहीसाठी खूप शेकडो किलोमीटरचा प्रवास त्यांना करायला लागायचा. त्यांची आई, म्हणजे ज्यांना ते ताई म्हणायचे, तर त्यासुद्धा पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये एकतरी फेरी त्या मारायच्या. मग ट्रकने आलापल्लीपर्यंत यायचं आणि मग तिथून 70 किलोमीटर पायी चालत यायचं आणि मुलांना पोळ्या मिळाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. कारण तिथल्या कणकेमध्ये 2-4 दिवसातच अळ्या पडायच्या, कारण तिथे दमट हवामान होतं. आणि म्हणून मग आम्ही आलटून पालटून जात्यावर पीठ दळायला सुरुवात केली आणि मग दळलेलं पीठ 4 दिवस पुरवून खायचं आणि मग फक्त पोळ्याच खायच्या आणि मग नंतर भात खायचा, असा शिरस्ता आम्ही ठेवला. म्हणजे अशा पद्धतीने दिवस ते तिथं काढत होतं. तर हेमलकशाला काही कमी पडू नये याकडे आईवडिलांचा कटाक्ष होता. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे आणि मग तेव्हा ते खूप कासावीस व्हायचे, कारण इथं जंगली प्राण्यांची सुद्धा भीती होती. आणि त्याशिवाय अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली तरुण मुलं इथं राहत आहेत, तर त्यांना काळजी वाटणं हे साहजिक होतं. त्या काळामध्ये 150 रुपये पगार त्यांना तिथं होता. म्हणजे जो प्रकल्प होता तर त्याची एक व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेमध्ये हा पगारसुद्धा समाविष्ट होता. मग त्यामध्ये राहणं, जेवण आणि बाकीच्या सगळ्या गरजा ह्या त्याच खर्चामध्ये भागवायच्या होत्या. आणि मग आम्ही त्या काळामध्ये लोक कमी होतो तिथं प्रकल्पावर आणि म्हणून एकच स्वयंपाकघर आमचं होतं. घर म्हणण्यापेक्षा तिथंच असं एक त्यांनी पत्र्याचं बनवलेलं होतं. खाण्यापिण्याच्या आवडीचा काही प्रश्नच नव्हता, ते शक्यही नव्हतं. आणि मग जो काही स्वयंपाक शिजेल तो डोळे मिटून खायचा आणि त्याला नाव ठेवायचं नाही, हे पथ्य सर्वांनी पाळलं. मीठ नसलं तरी काही बोलायचं नाही आणि सकाळी 8 वाजता नाश्ता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 7 ते 8 वाजता जेवण, ही पद्धत सगळ्यांनी कायम ठेवली. आणि क्वचित कुणी स्वतःच्या घरी काही बनवायचं. एरवी आम्ही पाहुणे सगळ्यांचं जेवण एकाच ठिकाणी तिथे बनत असे. म्हणजे एकमेकांना बांधून घेण्याचा हा प्रयत्न होता. अन्यथा त्या जंगलामध्ये राहणं ही अशक्य गोष्ट होती. फक्त आदिवासीच तिथं राहू शकतात अशा पद्धतीचं ते सगळं जंगल होतं, दाट. आजही जर आपण ते जंगल पाहिलं तर खूप दाट असं ते जंगल आहे आणि तिथलं हवामानही अतिशय टोकाचं आहे. म्हणजे खूप पावसाळा, खूप हिवाळा आणि खूप उन्हाळा, असं टोकाचं हवामान तिथलं आहे. तर हे सगळं आजूबाजूचं वातावरण आणि हा परिसर आणि कुटुंब सोडून हे राहणं जंगलामध्ये, नागपूरसारख्या शहरातून एकदम त्या
अतिशय आदिवासी बहुल त्या सगळ्या पट्ट्यामध्ये, त्या जंगलामध्ये राहणं ही सोपी गोष्ट नव्हती. साप विंचवाची आणि इतर सगळ्या प्राण्यांची भीती ती होतीच. आणि हे सगळे जे सहकारी होते तर ते साधारणपणे एका वयाचे होते, एकाच ध्येयाने ते प्रेरित झालेले होते. आणि म्हणून कोणाजवळ मन मोकळं करायचं, सल्ला कोणाला मागायचा असा प्रश्नही त्यावेळी पडायचा. कारण अनेक विपरीत परिस्थिती आल्या, मानसिकता बिघडण्यासारख्या घटना घडल्या आणि अशा ठिकाणी राहणं, माणसांपासून लांब राहणं, ह्या समाजापासून लांब राहणं ही गोष्ट काही सोपी नव्हती. परंतु ह्या सगळ्यांवर मात करून ज्या ध्येयाने प्रेरित होऊन तिथपर्यंत आम्ही पोहोचलो किंवा तिथं आम्ही राहायला लागलो आणि ज्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करत होतो, मात्र ते आदिवासी आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. खरं तर त्यांचंही बरोबरच होतं, कारण त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती आणि त्यामुळे त्यांना काही आम्ही समजावून सांगणं हे शक्य नव्हतं. कारण त्यांची भाषा शिकायची म्हटलं तरी त्यांच्याशी संपर्क हवा होता काही ना काही, आणि नेमका तोच संपर्क येत नव्हता. आणि त्यामुळे मग ज्यासाठी आपण हे सगळं करतो आहे आणि ती गोष्ट साध्य होत नाही म्हणून खूप त्रास व्हायचा. आणि मग प्रत्यक्ष तिथली जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता ही कळत होती. 4 लोकात असताना एकाकी उदास वाटलं तर मन रमवायचे अनेक मार्ग असतात. वाचन असेल, संगीत असेल, कुठे नाटक सिनेमा असेल, मित्रमंडळीमध्ये गप्पा असतील वगैरे वगैरे. परंतु इथं असं काहीच नव्हतं. या सुमारास मग मंदा म्हणजे प्रकाश आमटेची पत्नी नोकरी सोडून ती पण यांच्यामध्ये सामील झाली. हे सगळं आयुष्य मंदासाठी, त्यांच्या पत्नीसाठी नवीन होतं. कारण प्रकल्पावर लग्न झालेले खरं तर आम्ही एकटेच होतो. त्यांची बहीणही काही दिवस तिथं वास्तव्याला होती. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या पत्नीला जुळवून घेणं शक्य होईल की नाही शहरी वातावरणामध्ये वाढलेल्या, त्यामध्येच मग तिला दिवस गेलेले. जंगलामध्ये खाण्यापिण्याची आवड होऊ नये म्हणून मग आई पुन्हा तिला हेमलकशाहून परत घेऊन जाते आणि मग नागपूरला तिला ठेवलं जातं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांना मुलगा होतो, परंतु दिगंत त्याचं नाव, त्याला पिलू म्हणत असत. त्याला डायरिया होतो जन्मानंतर, परंतु निरोपसुद्धा आनंदवनातून तिथपर्यंत पोहोचत नाही, कारण पावसाळा असतो आणि त्याच्या जन्माचासुद्धा निरोप पोहोचत नाही. आणि खूप उशिराने हे सगळं कळतं. म्हणजे जो संपर्क आहे तो संपर्कसुद्धा होऊ शकत नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये तिथं ते खडतर आयुष्य जगत असतात. आणि त्या आदिवासींचं जर आपण म्हटलं तर त्यांच्याशी जुळवून घेणं ही गोष्ट ही एवढी सोपी नव्हती. कारण त्यांना हे प्राणी वाटायचे विचित्र असे, आणि यांच्यासोबत आपण काहीतरी आपण संवाद साधला किंवा यांच्या संपर्कात आलो तर आपल्याला काही बाधा येईल अशी एक मानसिकता त्यांची असावी. आणि उपचाराला कोणी तेथे येत नव्हतं. आदिवासी जे नव्हते, म्हणजे छोटे दुकानदार असतील, जंगल खात्यातील लोक असतील, ते उपचारासाठी यायचे. परंतु ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायला पाहिजे, ज्यांच्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो, त्यांच्यापर्यंत मात्र पोहोचू शकत नव्हतो याची खंत मात्र वारंवार वाटायची. आणि तेथे जे आजार होते ते मलेरिया, सेरिब्रल मलेरिया यासारखे मुख्य आजार तिथे होते. झाडावरून पडून हातपाय मोडणं, सर्पदंश होणं, अस्वलाचा हल्ला होणं आणि मग त्याच्याने जखम्या होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी त्यांना जडायच्या आणि कवचित त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू पण व्हायचा. हेमलकशाच्या आसपास शेकडो छोटी गावं होती, जे आहेत आजतागायत. गावं म्हणजे खरं तर त्या छोट्या वस्त्या, 250-300 लोकसंख्येच्या 10-15 किलोमीटर परिघातील गावांमध्ये त्या सगळ्या सामावलेल्या होत्या. आणि त्या गावांमध्ये आम्ही जायचो.
त्यांनी दवाखान्यात यावं म्हणून त्यांना सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो, परंतु भाषेची खूप मोठी अडचण होती. आणि मराठीतील एकही शब्द माडी या भाषेमध्ये नाही आहे. ती संपूर्ण भाषा वेगळी आहे. त्यांची माडी या भाषा आहे. माडिया लोक आमच्याशी ते खाणाखुणांनी बोलायचे मग. आणि ते संवाद साधायला किंवा साधं समोर यायलाही तयार नव्हते. आणि त्यामुळे मग त्यांची भाषा आपण कशी शिकायची हा मोठा प्रश्न होता. एकतर ते फारसे कपडे वापरत नसत. कमरेला बांधलेलं एक फडकं एवढाच त्यांचा पोशाख. लहान मुलं तर तेवढेही घालत नाहीत. कितीही थंडी असो, पाऊस असो, माडिया गोंड लोकांचा वेश ठरलेलाच. आणि मग आमच्या लक्षात आलं की कदाचित आमच्या कपड्यांमुळे त्यांना बुजरेपणा येत असावा, परकेपणा येत असावा, म्हणून ते आपल्याशी संवाद साधत नाही किंवा आपल्याजवळ येत नाही. खरं तर प्रकाश आमटे, बाबा आमटेंच्या संपर्कात राहिल्यामुळे, सहवासात राहिल्यामुळे ते पण लहानपणापासून खादीच वापरायचे. कपड्यांचा काही फारसा शौक नव्हता. कॉलेजमध्ये असतानाही साधा शर्ट आणि पॅन्टच ते वापरायचे. हेमलकशाला आल्यावर पायजमा शर्ट हे घालायचे. परंतु त्या कुडकुडणाऱ्या थंडीत उघडे वागडे वावरणारे गरीब आदिवासी पाहिल्यानंतर आपण पूर्ण कपडे घालतो याची लाज वाटायला लागली. आणि म्हणून मग त्यांनी अर्धी पांढरी पॅन्ट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियान असे कपडे घालायला सुरुवात केली. आणि मग अगदी परदेशामध्ये गेल्यानंतरसुद्धा हाच पोशाख त्यांनी वापरला. आणि मग हेमलकशामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांनी अशी कपडे घालायला सुरुवात केली. टायरच्या चपला वापरायला सुरुवात केली. केस कापण्याची तिथे सोयच नव्हती आणि त्यामुळे स्वतःचे आणि इतरांचेही केस त्यांनी अनेकदा कापले. आणि म्हणून अशी साधी राहणीमान जी माडिया जीवनशैलीशी मिळती जुळती अशी जीवनशैली त्यांनी तेथे स्वीकारली. कारण तिथे हे आदिवासी पेशंट म्हणून यायला भाषा आणि कपडे ह्या अडचणी तर होत्याच, परंतु त्याहीपेक्षा काही अडचणी मोठ्या होत्या आणि ती म्हणजे अंधश्रद्धेची. कारण आदिवासींमध्ये अंधश्रद्धा खूप. आम्ही त्यांच्यासाठी आलेलो आहे, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे हे त्यांना कळत होतं, पण अनेक वर्ष चालत आलेल्या प्रथा ते मोडू शकत नव्हते. कारण मांत्रिक आणि इतर झाडपाला यावरच ते अवलंबून होते. आणि म्हणून कोणी आजारी पडलं की मांत्रिकाकडे उपचारासाठी जायचं हा तिथला रिवाज होता. आणि मग किरकोळ जडीबुटीचं औषध द्यायचा, अंगारे दुपारी करायचा, कधी पेशंट बरा व्हायचा, बरेचदा तो बराच नाही व्हायचा. पण या मांत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल अशी एक समजूत, एक अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून ते आमच्याकडे यायला घाबरायचे. आणि पण एक घटना घडली आणि त्या घटनेने कोंडी फुटली. हेमलकसा या छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता ना, त्या मुलाचं नाव मादी. त्याला फिटचा त्रास व्हायचा. ते प्रचंड थंडी आणि तिच्यापासून बचावासाठी दुसरं काहीही साधन नाही. मग हे लोक शेकोटी पेटवायचे. बघा, तुम्हाला सगळा आपला आदिम काळ मानवाचा डोळ्यासमोर येत असेल. आणि शेकोटीभोवती ते झोपायचे. आणि मग त्या शेकोटीजवळ झोपलेलं असतानाच त्या मुलाला फिट आली आणि तो शेकोटीत पडला. 30-40% भाजला. लोकांनी पारंपरिक उपाय केले पण त्याने फरक पडला नाही. आणि मग शेवटी ते यांच्याकडे घेऊन येतात. आणि मग ह्या सगळ्या काळामध्ये म्हणजे अपघात झाल्यानंतर आमच्यापर्यंत येण्यामध्ये त्यांना काही दिवस लागूनच गेले असं ते सांगतात. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मग त्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्याच्यामध्ये अळ्या होतात. आता कुष्ठरोग्यांवर बाबांनी जे इलाज केलेले होते आनंदवनामध्ये ते त्यांनी पाहिलेले होते. कुष्ठरोगामध्ये कसं असते की त्याच्यामध्ये संवेदना होत नाही, त्यामुळे झालेली जखम पेशंटला कळत नाही. जखमेमध्ये अळ्या पू होणं हे नित्याचे प्रकार होते तिथं. आणि लोक उघडे असल्या कारणाने इथले त्याला इन्फेक्शन होणं साहजिक होतं. आणि मग या अळ्या जखमेच्या ठिकाणी चावतात आणि पेशंटचे हाल होतात. आणि मग यांनी त्या मुलावर उपचार केला, जखम स्वच्छ केली, औषध लावलं, अँटीबायोटिकच्या गोळ्या दिल्या. आणि अँटीबायोटिक्स त्याने यापूर्वी कधीही खाल्लेलं नसल्यामुळे त्या गोळ्यांचा त्याच्यावर लगेच परिणाम झाला. फिट कमी व्हावं म्हणूनही गोळ्या दिल्या आणि तो मुलगा खडखडीत बरा झाला.
जो मरायला टेकलेला होता तो महिनाभरात चालायला लागला आणि नेहमीची कामं करायला लागला. तर याचा परिणाम चांगला झाला. आणि मग लोक हळूहळू यायला लागले. डायरियाचे पेशंट यायला लागले, आसपासच्या गावामधूनही यायला लागले. आणि मग कधीकधी 100-150 किलोमीटरवरून पेशंट यायला लागले. आणि मग ते स्ट्रेचरवरून, त्यांचा स्ट्रेचर म्हणजे कापडाची झोळी किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडांच्या सालीचा दोर बांधायचा आणि तिसरा बांबूमध्ये टाकून झोळीमध्ये पेशंटला झोपवून आणायचं, किंवा बाज किंवा खाट ज्याला म्हणतो आपण, ती उलटी करून तिच्या पायाला दोरी बांधून ते दोघांनी वाहून आणायचं. अशा पद्धतीने मग ते आमच्यापर्यंत यायला लागले. आणि मग हळूहळू त्यांचा विश्वास बसायला लागला होता. आणि मग 4-2 पेशंट बरे करणं आवश्यकच होतं, किंवा तसे ते होणंही भाग होतं, कारण ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. पण त्याच्यामध्ये पुन्हा भाषेची अडचण होती. त्यांना सांगता यायचं नाही की काय झालेलं आहे. आणि मग ह्या अडचणी खूप मोठ्या होत्या. खूप दडपण यायचं ह्या सगळ्या अडचणींचं. आणि एकदा असा बेशुद्ध अवस्थेतला माणूस 4-5 जणांनी उचलून घेऊन आले. त्याला काही पण असू शकेल, कारण ते काही त्यांना सांगता येत नव्हतं. मलेरिया असू शकेल, त्याला मेंदूज्वरही असू शकेल, आणि इतर तपासण्या करण्याची काही साधनच नव्हती. कंदिलाच्या प्रकाशामध्ये हे सगळं करायचं. एकमेकांशी बोलून काही औषधं दिली. आपल्या भरोशावर त्याला घेऊन आलेलं आहे आणि त्याला बरं वाटलं नाही तर मग आपल्यावरचा ह्या लोकांचा विश्वास उडेल, हे एक दडपणसुद्धा यायचं. त्यामुळे रात्रभर झोप त्या दिवशी लागली नाही असं ते म्हणतात. परंतु हळूहळू हे पेशंट बरे व्हायला लागले. खांद्यावरून आणलेला तो पेशंटही पायांनी चालत गेला, याचं समाधान वाटायला लागलं. पण तरीसुद्धा लोक मांत्रिकाकडे जात असत. त्यांचा त्या मांत्रिकांवर विश्वास होता. अंधश्रद्धेचा पगडा खूप मोठा होता. मांत्रिकांना पण आमचा विरोध नव्हता, कारण आमच्यामुळे त्याच्या पोटावर पाय येत होता. आणि मग म्हणून मांत्रिकाकडे जायलाही हे मनाई करत नसत. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्याने त्याच्या पद्धतीने उपचार केले, पण तिला बरं वाटत नव्हतं आणि मुलगी हातची जाईल ही भीती त्याला वाटायला लागली. आणि म्हणून त्या भीतीमुळे तो यांच्या दवाखान्यामध्ये तिला घेऊन येतो. तिला औषधं, सलाईनं ते देतात. आणि त्यामुळे मग लोकांचा विरोध कमी व्हायला लागला. कधीकधी आम्हाला या आजाराचं निदान करता यायचं नाही असं ते सांगतात, कारण तिथं साधनं नव्हती तपासण्याची. अशा वेळेस मग पेशंट उपचाराला प्रतिसाद देत नसे आणि मग त्याचं वाईट वाटायचं. आणि मग ते आमच्याकडून पुन्हा मांत्रिकाकडे घेऊन जायचं. परंतु अंगारा दुपाऱ्यांनी पेशंट बरा होणार नाही, तो औषधांनी बरा होईल हे आपल्याला माहीत होतं, आम्हाला माहीत होतं. परंतु समजावून सांगणं हे कठीण होतं. लोकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न चालू असण्याच्या या काळातच आम्ही बांबूच्या पट्ट्या मारलेल्या झोपडीतच राहत होतो. पेशंट यायला लागले की त्यांच्यावर उघड्यावरच उपचार करायचे, झाडाखाली किंवा कुठेही मांडव टाकलेला असायचा आणि तिथेच ते राहत असत. पेशंटसोबत 8-10 जण यायचे. 70-80 किलोमीटर अंतर चालवत ते यायचे. त्यामुळे ते परत कसे जाणार, आणि म्हणून ते तिथंच राहायचे आणि तिथेच अन्न शिजवून खायचे. एक मात्र आम्ही कटाक्षाने पाडलं की आम्ही नवरा बायको म्हणजे मंदाने आणि मी कधीही पेशंटच्या घरी जाऊन आम्ही उपचार केले नाही. तर कारण आम्ही तिथपर्यंत चालत जाणार 70-80 किलोमीटर आणि पुन्हा परत येणार, त्यामध्ये वेळ खूप जाणार आणि त्यामुळे इतर पेशंट खोळंबून राहणार, म्हणून आम्ही तो प्रकार केला नाही. आणि खर्चात उपचार कपात करणं ही पण आमची गरज होती, ते महत्त्वाचं होतं. एक पैसाही अर्थात आम्ही त्यांच्याकडून घेत नव्हतो. औषधही मोफत द्यायचो. त्यांची सगळी परिस्थिती डोळ्यासमोर होती, त्यामुळे पैसे घ्यायचा प्रश्न नव्हता. आम्हाला औषधं आणि इतर साधनं अर्थातच आनंदवनामधून यायचे. अर्थात आनंदवनाचा कारभारही देणग्यांवरच अवलंबून होता. आणि मग आम्ही हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो की पेशंटचं बँडेज, जखमा बांधणं, छोटी छोटी कामं ही जी होती ही महत्त्वाची होती, परंतु ती आम्ही इतर कार्यकर्त्यांची मदत घेऊन करायला लागलो.
आणि हे सर्व मिळून यासारखे हे सगळे जे नर्सिंगचे कामं होते ते पण आम्ही तिथं केले. जखमा शिवायचं काम असेल किंवा कुठलंही काम असेल ज्याच्यामध्ये स्टरलाईज करण्याचं काम असायचं, बँडेज बांधायचं काम असायचं, इंजेक्शन देण्याचं काम असायचं, टाके घालण्याचं काम असायचं, हे सगळं काम आम्ही केलं. म्हणजे आम्ही ऑल इन वन होतो. कारण आम्ही सगळीच कामं तिथे करायचो, अगदी झोपड्या बांधण्यापासून स्वयंपाक करण्यापासून तर ह्या सगळ्या दवाखान्यातील कामांपर्यंत. तर अशी सगळी त्यांची ती जीवनशैली चाललेली होती. त्यामध्ये अंधश्रद्धांचा खूप मोठा वाटा होता. नंतरच्या तासाला आपण त्यांची जी भाषा आहे ती कशी यांनी शिकून घेतली, त्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या याचा अभ्यास करूया. येथे थांबूया. धन्यवाद.